नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक ओळख आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म या सिंदखेड राजा येथे झालेला आहे. या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील बीबी या महसूल मंडळाचा आणि चिखली तालुक्यातील मेरा या महसूल मंडळाचा समावेश या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघाला क्रमांक 24 दिलेला आहे. या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण ॲरोच्या माध्यमातून हा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात आपण बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांना 81,701 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांना 72,763 मते मिळाली आहेत. अशा प्रकारे 8,938 मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. सिंदखेड राजा या मतदारसंघावर राजेंद्र शिंगणे यांची फार मोठी पकड असल्याचं आपल्याला दिसून येते, कारण 1995 ला अपक्ष आणि त्यानंतर 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्याचे आपल्याला दिसून येते. राजेंद्र शिंगणे यांचे वडील यांचा सहकार क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी राजेंद्र शिंगणे यांना होत असल्याचं आपल्याला दिसून येते. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते आणि या सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आपण 2014च्या विधानसभा निवडणुकीत बघितलं आहे. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शशिकांत खेडेकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपच्या उमेदवाराला मिळालेले आपल्याला दिसून येते. तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई खेडेकर ह्या या मतदारसंघातून त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. रेखा खेडेकर ह्या माजी आमदार आहेत आणि त्यांनी चिखली मतदारसंघाचं, विधानसभा मतदारसंघाचं 2009ला प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते भाजपकडून या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या, कारण चिखली मतदारसंघावर RSSचा मोठा प्रभाव आहे. तसेच मराठा सेवा संघ, रेखाताई खेडेकर यामुळं दोन्ही संघटनाची ताकद रेखाताई खेडेकर यांच्या मागे असल्या कारणाने 2009ला चिखली मतदारसंघातून त्यांचा सहज विजय झाला.
2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी कौटुंबिक अडचणीमुळं या मतदारसंघातून निवडणूक लढवली नव्हती आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेखाताई खेडेकर यांना या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा विजय झालेला आपल्याला इथून दिसून येतो. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं गणित हे महायुती आणि महाआघाडी 2024च्या ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कायम राहील की 2014 प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.